पक्षांतर आणि फुटीमुळे मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। विधानसभेला मराठवाड्यातील 22 मतदारसंघात नवे चेहरे देण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 तर राष्ट्रवादीला 6 उमेदवार बदलावे लागणार आहेत। विधान परिषदेतील क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस 3 उमेदवार बदलणार असल्याची देखील चर्चा आहे। मराठा आंदोलनानंतर वर्चस्व टिकवून धरण्याचं पक्षांसमोर एक मोठं आव्हान दिसतंय। पक्षांतर आणि फुटीमुळे मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणार असल्याची चर्चा जोर धरतीये। विधानसभेला मराठवाड्यातील 22 मतदारसंघात नवे चेहरे देण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवीच्या आपण पाहताय की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलेला आहे आणि मराठवाड्यातील 46 जागांपैकी जिंकलेल्या 22 जागांवरील उमेदवार प्रमुख पक्षांना बदलावे लागणार आहेत। कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून ज्या काही सत्तांतर झालं, पक्षांतर झालं आणि त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आणि प्रामुख्याने जर पाहिलं तर यामध्ये बऱ्याच नेत्यांनी पक्ष बदलण्याची भूमिका देखील घेतलेली होती आणि त्यासोबतच मराठवाड्यातील 46 मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे आणि 2019 मध्ये जर पाहिलं तर भाजपला 16 जागांवर यशही मिळालेलं होतं आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हे वर्चस्व टिकून धरण्याचं आव्हान देखील या पक्षांसमोर होतं आणि अशामध्येच या मोठ्या निर्णयानंतर किंवा या अंदाजानंतर जर पाहिलं तर आगामी निवडणुकांमध्ये काही वेगळ्या हालचाली पाहायला मिळू शकतात आणि त्यानंतर हा बदल सुद्धा पक्षाला करावा लागणार आहे किंवा काही ठिकाणी हा बदल त्यांना सहन करता येणार नाहीये किंवा तो सहन होणारही नाहीये। लागवीजी निश्चित। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।